नमस्कार, जय महाराष्ट्र। मी संदीप बर्वे, भारत जोडो अभियान या मंचाचा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक म्हणून आपल्याला एक विनंती करायला या व्हिडिओमध्ये सहभागी झालेलो आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक ही जाहीर झालेली आहे। उमेदवारांच्या याद्या फायनल होत आहेत। महायुती, महाविकास आघाडी, विविध पक्ष आघाड्यांचे उमेदवार जाहीर होत आहेत। 20 तारखेला आपण सर्व मराठी माणसं, मराठी मतदार मतदान करणार आहोत आणि 23 तारखेला महाराष्ट्राचं नवीन सरकार हे कोणाचं असेल हे निश्चित होईल। 25 नोव्हेंबरपर्यंत ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईल आणि 25 नोव्हेंबरच्या दरम्यान शपथविधी पण होईल। महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातली ही अनेक अर्थांनी ऐतिहासिक निवडणूक ठरणार आहे, कारण या निवडणुकीमध्ये अनेक प्रश्न मतदारांच्या समोर आहेत आणि या सर्व प्रश्नांचा विचार करून मी आणि आपण सर्वांनी मतदान करायचं आहे। एकतर पहिली गोष्ट, भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे। अमृत महोत्सवी वर्षाचं सांगता यावर्षी होणार आहे। या 75 वर्षाच्या संविधान स्वीकृतीच्या काळामध्ये आपल्या मतदानाचा टक्का हा 55 ते 60% पुढे गेलेला नाही। माझी अशी अपेक्षा आहे की किमान महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 75% मतदान व्हावं, जेणेकरून एक चांगला रिझल्ट येईल, चांगला जनादेश येईल आणि महाराष्ट्राच्या हिताचं विचार करणारं एक सरकार स्थापन होईल। भारत जोडो अभियान हा एक असा मंच आहे, या मंचाच्या माध्यमातून सामाजिक संस्था, चळवळी, संघटना ज्या संविधानिक मूल्यांवर काम करणाऱ्या आहेत, परिवर्तनवादी आहेत, संविधानवादी आहेत, पुरोगामी अशा ज्या चळवळी आहेत, त्यांनी एकत्र येऊन हे भारत जोडो अभियान सुरू केलेलं आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये या अभियानाने अतिशय निर्णायक कामगिरी केली आहे। कर्नाटकमध्ये तर या अभियानासारख्या एका अभियानामुळे सत्ता परिवर्तन झालेलं आपण बघितलेलं आहे आणि अशा प्रकारचंच कर्नाटक पॅटर्नच्या आधारावरचं सत्ता परिवर्तन महाराष्ट्रात व्हायला पाहिजे। या भूमिकेतनं भारत जोडो अभियान या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या विरोधामध्ये समर्थपणे उतरण्याचा प्रयत्न करते आहे। महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांना आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की हे महायुतीचं सरकार हा महाराष्ट्रासाठी सर्वात मोठा धोका आहे। या महाराष्ट्राचा धर्म, महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची संस्कृती वाचवायची असेल तर आपण सर्वांनी एकत्र येऊन महायुतीच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करावं, ही विनंती मी या व्हिडिओच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या समोर करतो आहे। ही विनंती करण्यामागची अनेक कारणं आहेत। अनेक कारणं सांगायला गेलो तर वेळ कमी पडेल, पण मी अगदी मोजकी कारणं आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। या महायुतीच्या सरकारमध्ये सर्वात महत्त्वाचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष, ज्याचे सगळ्यात जास्त आमदार महायुतीच्या निमित्ताने सत्तेवर आलेले आहेत आणि या सगळ्यांचं नेतृत्व करणारे महाराष्ट्राचे आत्ताचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मला आपल्याशी काही बोलायचं आहे। देवेंद्र फडणवीस हे जेव्हा विरोधी पक्षनेते होते 2012-13च्या काळामध्ये, त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये एक सॉफ्ट कॉर्नर होता, कारण एक अतिशय हुशार, उच्च शिक्षित असा एक माणूस राजकारणामध्ये चांगल्या पद्धतीने काही गोष्टी मांडतोय। तो भारतीय जनता पक्षाचा असला, त्या विचारधारेचा मी विरोधक असलो तरी माझ्या मनामध्ये या माणसाबद्दल थोडीशी आशा होती। पण 2014ला सत्ता परिवर्तन झालं, महाआघाडीचं सरकार पडलं आणि त्यानंतर गेली 10 वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने जे काही कारनामे केलेले आहेत ते महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या विरोधातले कारनामे आहेत। भूक लागल्यानंतर खाणं म्हणजे प्रकृती, भूक लागलेली नसतानाही खात राहणं म्हणजे विकृती आणि भूक लागलेली असतानाही दुसऱ्या उपाशी माणसाला आपल्या अन्नाचा एक हिस्सा देणं म्हणजे संस्कृती, असं आचार्य विनोबा भावे असं म्हणतात। महाराष्ट्राची संस्कृती काय आहे? महाराष्ट्राची संस्कृती ही वारकरी संप्रदायाची संस्कृती आहे, नाथ संप्रदायाची आहे, महानुभावांची आहे, लिंगायतांची आहे, समाजसुधारकांची आहे, फुले शाहू आंबेडकर असं आपण नेहमी म्हणतो, पण फक्त फुले शाहू आंबेडकर नाही, आगरकर आणि असे अनेक, रधो कर्वे या प्रकारचे अनेक समाजसुधारक ज्यांची एक दीर्घ परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे आणि या सगळ्या परंपरेतला मानबिंदू, सर्वोच्च बिंदू जर कुठला असेल, महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला ज्याचं नाव घेतल्यानंतर स्फुरण चढतं आणि संपूर्ण जगामध्ये ज्याची प्रतिष्ठा आहे
ते म्हणजे सर्वांचे आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज। या माणसाने महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला जगाच्या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठित केलेलं आपल्याला दिसतं। याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा गैरवापर करून गेल्या 10 वर्षांमध्ये आणि विशेषतः या महायुती सरकारच्या काळामध्ये 5 वर्षाच्या काळात ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा गैरवापर केला गेला, हा महाराष्ट्राचा एक सर्वात मोठा अपमान आहे असं मी मानतो। आपण बघितलं की कोकणामध्ये शिवरायांचा जो पुतळा होता तो अतिशय घाई गडबडीने उभा केला गेला, निवडणुका समोर ठेवून उभा केला गेला। पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं घाई गडबडीमध्ये उद्घाटन केलं गेलं आणि काय झालं हे आपण महाराष्ट्राने बघितलेलं आहे। हा पुतळा कोसळला। या पद्धतीचं जे भ्रष्टाचारी स्वरूप या सरकारचं जनतेला दिसलेलं आहे, हा पुतळा कोसळणं ही एकमेव घटना नाही आहे। यापूर्वीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोमध्ये त्यांच्या चेहऱ्याऐवजी नरेंद्र मोदींचा फोटो लावून तेच शिवाजी महाराजांचे आजचे अवतार आहेत अशा प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केला। लोकांनी ज्या पद्धतीने संताप व्यक्त केला त्यानंतर तो फोटो मागे घेतला गेला। या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर या बीजेपीने केला, या भारतीय जनता पक्षाने केला। छत्रपती शिवराय यांच्यासारखे अनेक राजे अनेक होऊन गेले, अनेक महान माणसं या महाराष्ट्रात होऊन गेली, पण शिवरायांबद्दलच आपल्या मनामध्ये आदर का आहे याची अनेक कारणं आहेत। त्यांनी शेतकऱ्यांच्याबद्दल घेतलेले निर्णय असतील, पर्यावरणाबद्दलची त्यांची भूमिका असेल, पण सर्वात महत्त्वाचं कारण जे आहे, जे छत्रपती शिवरायांना इतर सर्व राजांपेक्षा वेगळं करतं, ते म्हणजे महिलांच्या सन्मानाबद्दल त्यांनी घेतलेली भूमिका। मध्ययुगीन काळामध्ये जेव्हा हिंसाचार, युद्ध होत होती, मोठ्या प्रमाणावर महिलांवर बलात्कार करणं हे एक अस्त्रासारखं वापरलं जात होतं। आजही आपण बघतो दंगलीमध्ये ज्या पद्धतीने अत्याचार होतात, मणिपूरमध्ये जे काही आपण बघितलं, ही मध्ययुगीन सगळी संस्कृती असताना शत्रूवर हल्ला केल्यानंतर, शत्रूचा पराभव केल्यानंतर शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं ही त्या काळातली अतिशय सामान्य बाब म्हणता येईल अशा प्रकारची बाब होती। पण शत्रूच्या गोटातली स्त्री नजराणा म्हणून आपल्यासमोर आणल्यानंतर छत्रपती शिवरायांनी तिला आई म्हणणं हे छत्रपतींना महाराष्ट्रातल्या सगळ्या इतर महान माणसांपेक्षा वेगळ्या उंचीवर घेऊन जातं। म्हणून जो महिलांचा सन्मान करेल, जो महिलेला आई म्हणेल, जो मातृत्व भावनेने महिलेकडे बघेल, तोच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ शकतो। पण गेल्या 5 वर्षाच्या काळात देवेंद्र फडणवीसांच्या अनेक शिष्यांनी जे कारनामे केलेले आहेत, ते सगळे कारनामे सांगायला गेलो तर वेळ कमी पडेल। मी एका कारनाम्याचा उल्लेख करतो, जो अतिशय ताजा आहे, जो कालच परवाच घडलेला प्रकार आहे। संगमनेरमधल्या धांदरफळ नावाच्या गावामध्ये भारतीय जनता पक्षाची सभा झाली। सुजय विखे पाटील हे सातत्याने थोरातांवर टीका करत होते आणि ज्या प्रकारे मोदी बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दीदी ओ दीदी असं ममता बॅनर्जींचा अवमान करत होते, त्याची कॉपी करत सुजय विखेंनी बाळासाहेब थोरातांची मुलगी जयश्री थोरात ताई ओ ताई अशा प्रकारे त्यांनी जयश्री थोरातांचा वेगळ्या प्रकारे अपमान केला। आणि धांदरफळच्या सभेमध्ये तिथले जे अध्यक्ष होते देशमुख नावाचे, वसंतराव देशमुख, त्यांनी ज्या पद्धतीने जयश्री थोरात आणि त्या सगळ्या महिलांबद्दल जी वक्तव्य केली ते मी या कॅमेऱ्यासमोर तुमच्यासमोर बोलू शकत नाही। मान खाली घालावी शर्मेनी अशा पद्धतीने सर्वांच्या टीकेचा, संतापाचा तो विषय बनला। ती सभा संपल्यानंतर तिथल्या सगळ्या जाणत्या महिलांनी स्टेजवर जाऊन आंदोलनं केली। अजूनही त्या देशमुखला अटक झालेली नाही। सुजय विखे अजूनसुद्धा त्याबद्दल काही बोलायला तयार नाहीत, ते फक्त निषेध करतात, पण त्या पलीकडे काही व्हायला तयार नाहीत। हेच राम कदम नावाचे एक प्रवक्ते, आत्ता पण ते भाजपच्या बाजूने बोलत असतात। ते म्हणतात की तुम्हाला जी मुलगी आवडेल ती सांगा, मी आणायची व्यवस्था करतो, असं ते दहीहंडीच्या सभेत म्हणतात। हेच किरीट सोमय्या, त्यांचे व्हिडिओ आपण बघतो। यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होते, आंदोलन होतात, पण कुठेही कारवाई होताना दिसत नाही। तर हे महायुतीचं सरकार का निवडून देऊ नये, या गद्दारांचे अनेक पंचनामे आपण केलेले आहेत, पण एकच कारण जर सांगायचं असेल तर हे महायुतीचं सरकार महिला विरोधी आहे। कुठलीही बहीण यांच्यासाठी लाडकी नाही, कुठलीही महिला यांच्यासाठी लाडकी नाही। या महिला विरोधी महायुतीचा पराभव आपण मतदानातनं करू शकतो आणि या महिला विरोधी वक्तव्य करणाऱ्यांना आपण धडा शिकवू शकतो। मी आपल्या सर्वांना शेवटची विनंती करेन की येत्या 20 तारखेला मतदान करताना महाविकास आघाडीच्या उमेदवाराला
आपण मत द्यावं आणि महायुतीचा निर्णायक पराभव करून किमान 170 आमदार महाविकास आघाडीचे विधानसभेत पाठवावे, जेणेकरून महाराष्ट्राच्या हिताचे कायदे होतील. सर्वांना पुन्हा एकदा ही नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.